नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर। हा व्हिडिओ आपले जे MBBS आणि BDSचे जे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी कल्पतरूला जॉईन, या मुलांसाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आमच्याकडनं झालेलं आहे। त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे आम्ही ते चेक करतो आहे आणि करत राहू 31 तारखेपर्यंत। जर तुम्हाला CT सेलकडनं कोणता मेसेज किंवा मेल आला तर आपण तात्काळ मला कळवावं, ही विनंती सर्वांनीच कळवावं। जे BMS BHMS फिजिओथेरपीसाठी त्यांनी पण, BDS साठी पण। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, 2 ऑगस्टला MBBS आणि BDS साठी एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला एक SML नंबर मिळणार आहे। त्या SML नंबरनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकते यासाठी आपला एक 2 दिवस म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळपर्यंत लिस्ट येईल। तर 3 तारखेला एक दिवस पूर्ण फुल डे आपण एक इन्क्वायरी ठेवली आहे। ज्यांना यायचं आहे ते येऊन चौकशी करून जाणून घेऊ शकतं, किंवा जे लोक येऊ शकत नाही ते मला फोनवरही SML नंबर सांगून मी त्याला कुठल्या कुठले कॉलेज बसू शकतात ते सांगू शकतो। फक्त MBBS आणि BDS साठीच 3 ऑगस्ट एक तारीख रिझर्व आहे। BMS BHMS फिजिओथेरपीला वेळ आहे, त्यांनी सध्या गडबड करू नये। त्यानंतर मित्रांनो, 4 पासून तुमचं चॉईस फिलिंग आहे। तर त्या अगोदर MBBSचे विद्यार्थी तुम्ही प्रायव्हेट कॉलेजचे सर्व डिटेल्स घेऊन घ्या ऑफिसमधनं। म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय, कॉलेजेसची फीज नंबर 1, नंबर 2 हॉस्टेल फीज, कारण प्रायव्हेटला हॉस्टेल फीज भरपूर असते। नंबर 3 कॉशन मनी किंवा इतर काही चार्जेस असतील ते विचारून घ्या। नंबर 2 टॉप टू बॉटम लिस्ट घेऊन घ्या, जेणेकरून चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही प्रिपेअर होऊन या वेळेवर। मग तिथे कम्प्युटर फॉर्म भरताना मी अधिक वेळ वाया घालू देणार नाही, भरपूर वेळ जातो। त्यामुळे आपण टॉप टू बॉटम GMC लिस्ट पण तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि तुम्हाला प्रायव्हेटची पण टॉप टू बॉटम लिस्ट देऊ। हॉस्टेल अटॅच, हॉस्पिटल अटॅच, कॉलेजचं फीज, हॉस्टेलची फीज याची विस्तृत माहिती तुम्हाला आमच्याकडनं मिळेल बिफोर चॉईस फिलिंग। त्यानंतर तुम्ही घरी लिस्ट व्यवस्थित अरेंज करा आणि प्रिपेअर होऊन या। यासाठी अरेंज करा म्हणतो की काही काही लोकांचं फायनान्शियली जे बजेट आहे ते लिमिटेड असतं। मग त्यावेळेस असं व्हायला नको की सर या कॉलेजची फी जास्त आहे, सर या कॉलेजची हॉस्टेल फी जास्त आहे। म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या आणि तुम्ही सर्व आरती मॅडम नागपूर सेंटरसाठी आणि गडचिरोलीसाठी संगीडवार मॅडम या दोघींनाही फोन करायचं। हे तुम्हाला 23 खाजगी कॉलेज आणि 41 GMC ज्याची पूर्ण माहिती तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील। कळलं मित्रांनो? सर्वांनी हा व्हिडिओ बघा। एवढंच सांगतोय, प्रत्येकाला फोन करून सांगणं शक्य नाही, म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय। आणखी एक आवर्जून गोष्ट सांगतोय, जर तुम्ही टेलिग्रामच्या किंवा तुम्हाला येणाऱ्या WhatsApp मेसेजकडे दुर्लक्ष करत असाल तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल राहणार नाही। आणि आणखी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, जर काही काही कॉलेजला फुल फीज मागतात ॲडमिशनच्या वेळेस आणि कोणत्या कोणत्या कॉलेजला ॲडमिशनची फीज फुल फीज मागत नाही, कॅटेगरीची फी मागतात, ते पण तुम्ही क्लिअर करून घ्या। ते तुम्हाला परत मिळतं वापस, पण पहिल्या वर्षी भरावं लागते। परंतु काही काही कॉलेज असे पण आहे महाराष्ट्रात की जे तुम्हाला पहिल्या वेळेस पूर्ण फी मागत नाही, कॅटेगरीच फी मागतात। त्याची सुद्धा माहिती तुम्ही संगीडवार मॅडम किंवा आरती मॅडमला घेऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, ऑल दी बेस्ट, थँक्यू व्हेरी मच।